रामकृष्णारी भस्मौटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाती हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। जगद्गुरु तुकोबरायांच्या या सेवेमध्ये हा नरहरी महाराजांचा अभंग आहे मित्रांनो। आणि त्यावेळेस सांगतायत शंकराचा भोलेनाथाची कृपा काय, भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। ज्याच्या गळ्यामध्ये काय आहे तर एक सर्प आहे, ज्याच्या हातामध्ये काय तर त्रिशूळ आहे आणि तो काय करतोय की ज्याने कुठं राहतोय भस्म उटी, ज्या ठिकाणी सर्वांचं भस्म होतं त्या ठिकाणी ते राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरची जी सेवा आहे त्या ठिकाणी भस्म उटी म्हणजे प्रत्येकाला एक दिवस वैकुंठाला जायचं आहे, प्रत्येकाचं वैकुंठगमन होणार आहे, पण त्या ठिकाणी हा महादेव वास्तव्य करतो। ती जी जागा आहे ती फार धन्य आहे मित्रांनो। त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आहे, प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे, पण त्या ठिकाणी महादेवांचं वास्तव्य आहे। आणि भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, ज्याच्या डोळ्यामध्ये ज्वाला आहेत, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, असे जे महादेव आहेत ते नंदीवरती बसून येतात। प्रत्येकाचं वाहन हे वेगळं वेगळं आहे मित्रांनो। तर महादेवांचं वाहन आहे का नंदी आहे, महादेवांचं वाहन हा जो नंदी आहे या नंदीवरती बसून ते प्रत्येक ठिकाणी विहार करतात, फिरतात, जातात असं आहे। प्रत्येक गणपती बाप्पांचं वाहन आहे तर ते काय आहे तर उंदीर आहे। पांडुरंगाचं वाहन काय आहे तर गरुड आहे। प्रत्येकाचं वाहन वेगळं आहे, प्रत्येकाची जी सेवा आहे ती वेगळी वेगळी, प्रत्येकाचं अनुकरण वेगळं आहे, प्रत्येकाचं हृदय वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत। तुम्ही आणि मी वेगळे आहोत, तुमचे विचार वेगळे आहेत, माझे तुम्ही ज्या कुळात जन्माला तुमचं कुळ वेगळं आहे, माझं कुळ वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाच्या हाताचे बोटावरचे ठसे वेगळे आहेत, प्रत्येकाचे पाय चाल वेगळी आहे, प्रत्येकाचे शब्द वेगळे आहेत, प्रत्येकाचे डोळे वेगळे आहेत, प्रत्येकाचं आवाज वेगळे आहेत। एवढं आज लाखो लोक आहेत, असा एक तरी देवानी कुणाला आपल्या परीने बरोबर केलं आहे का मित्रांनो? नाही, प्रत्येकाचं वेगळं वलय आहे, आवाज वेगळा, उंची वेगळी, प्रत्येकाचं अनुकरण वेगळं, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची बैठक वेगळी, असं लाखो लोक आहेत। पण देवानी प्रत्येकाला कुठंतरी कमी ठेवलेलं आहे। प्रत्येकात सर्व गुण संपन्न देवानी कुणालाच केलं नाही। जे गुण माझ्यात आहेत ते तुमच्यात नाही, जे तुमच्यात आहेत ते माझ्यात नाहीत, सगळ्यांना विभागून केलेले की जेणेकरून आपली एकमेकांना गरज लागावी। एखादा चांगला गाणारा असेल त्याला वाजवता येत नाही, जो वाजवणारा असेल त्याला गाता येत नाही। एखाद्याला जर चांगल्या बोलण्याची कला असेल तर तो अभ्यासामध्ये तेवढा प्रगत नसतो, ज्या एखाद्याला अभ्यासामध्ये जर हुशार असेल तर तो कलेमध्ये कमी असतो। असं प्रत्येकाला देवानी काय केले, प्रत्येकाला कुठं ना कुठं तर कमी ठेवलं, एखादा गुण कमी ठेवल्यामुळं काय झालं, आपण एकमेकांना विचारतो, आपले एकमेकाचे विचार, त्यामुळं आपल्याला एखाद्याची गरज लागते, तो माझ्याकडे येतो, मी त्याच्याकडे जातो। हे जे कला आहे ही कुणी करून ठेवली तर ह्या भगवंताने करून ठेवली आणि त्यामुळं आपण एकमेकांना विचारतो। ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्यांची किंमत विचारा। मित्रांनो, आपल्याला तर देवानी सगळं दिलंय, कुठलं व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा। हे शरीर एवढं सुंदर तुम्हाला दिलंय, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, याप्रमाणे शुद्ध बीज तुम्हाला दिले, त्याच्या कुठल्याही व्यसनाच्या आरी जाऊ नका। त्याच्याकडनं जी जे कर्म करून घेता येईल ती चांगली करा, त्याची टाळी वाजवा, त्याचं भजन करा। हे मुख दिले ते भजन करण्यासाठी दिले, हात दिले दोन्ही तर टाळी वाजवण्यासाठी दिलेत, हे अंतःकरण दिलं ते त्याचं गुणगान गाण्यासाठी दिलेत मित्रांनो। आणि पुढे जाऊन सांगेल की जे जे करायचं असेल ना त्याच्या आधिपत्याखाली करा, जेणेकरून तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये काही कमतरता जाणवणार नाही, कुठलं काम तुमच्याकडून घडत राहील। आणि हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान। आपण सर्वांनी या आणि आनंद घ्या। रामकृष्ण हरी।